गोष्ट एका गरीब व वृद्ध विधवा महिलेची आहे. ती अक्कलकोटच्या जवळील एका खेड्यात राहत होती. तिचं कोणतंही नातं नव्हतं आणि कुणी सहारा नव्हता. रोज कुणाकडे सेवा करून मिळेल ते खाऊन आपलं पोट भरत असे. पण तिच्या ओठांवर कायम एक मंत्र असायचा, जय जय स्वामी समर्थ. एक दिवस असं झालं की संपूर्ण दिवस काहीच खायला मिळालं नाही. पोटात काहीच नव्हतं. अशक्तपणा जाणवत होता. पण तिच्या मनात म्हणे, स्वामी आहेत ना, ते उपाशी ठेवणार नाहीत. रात्र झाली. उपाशी पोटाने पण स्वामींचं नाम घेता घेता ती झोपली. अचानक मध्यरात्री दरवाजावर टकटक झाली. ती उठून गेली. पाहते तर एक साधू माणूस उभा आहे. त्याच्या हातात तांब्या होता आणि त्यात गरम गरम खिचडी. तो म्हणाला, आई, स्वामी समर्थांनी पाठवलंय, घे हे प्रसाद म्हणून. ती स्तब्ध झाली. डोळ्यात अश्रू आले. तिने खिचडी घेतली आणि त्या साधूला नमस्कार केला. पण जेव्हा पुन्हा वर पाहिलं, तो साधू दिसेनासा झाला होता. तिच्या डोळ्यातून गंगा यमुना वाहत होत्या. तिचा विश्वास दृढ झाला. स्वामी समर्थ स्वतः माझ्या दालात आले होते. या गोष्टीतून काय शिकावं? स्वामी समर्थ आपल्या भक्तांची उपासमार होऊ देत नाहीत. संकटातही त्यांचं नाव घेणं म्हणजे सुरक्षा कवच घालणं. त्यांनी दिलेली प्रचिती ही भक्तासाठी वरदान असते.